सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपोषण स्थळावरून हटवलेलं आहे। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलं। पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर मोठा गोंधळ, जंतर मंतरवर मोठ्या संख्येने पोलीस तैनात। हायकोर्टाचे आदेश आणि डॉक्टरांचा सल्ल्यानेच वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं। दिल्ली पोलिसांची माहिती, वांगचुक यांना रुग्णालयात नेत असताना आंदोलकांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, दिल्ली पोलिसांचा आरोप। दिल्ली पोलीस आरएसएसचे गुंड असून मोदींची हुकुमशाही आम्ही आता खपवून घेणार नाही। काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंची टीका, सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावर जबरदस्तीत उठवल्याचं दिपकेंचा आरोप। मला मित्राच्या घरी पोलिसांनी मारहाण करत नजरकैदेत ठेवलं। मला नजरकैदेत ठेवून वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवलं, अभिजित दिपके यांचा आरोप। वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवल्यानंतर पोलिसांनी मला सोडलं, अभिजित दिपकेंची माहिती। वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर दिपके आमरण उपोषणाला बसणार। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्याकडून आमरण उपोषणाची घोषणा। आजपासून मी उपोषणाला बसणार। 20 जुलैच आंदोलन जे आहे ते ठरल्याप्रमाणे होणार असंही त्यांनी म्हटलंय। सोनम वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार। 20 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन, पण सरकारमधून कोणी भेट देत नाही। शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नाही, पण वांगचुक यांना जबरदस्तीने उचललं। ठाकरेंच्या आंदोलनावरचं लक्ष हटवण्यासाठी दिल्लीत कारवाई। सरकारला इतकी काळजी होती तर वांगचुक यांच्याशी बोलायला हवं होतं। संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा। सरकारने भीतीपोटी वांगचुक यांना ताब्यात घेतलं। 20 तारखेला संसदेवर मोर्चा होता, त्याची सरकारला भीती होती। सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने हटवल्यानंतर नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका। बळाचा वापर करून भारतातील लोकशाही निर्लज्जपणे पायदळी तुडवली जात असल्याचं जग पाहतोय। एखाद्या अकार्यक्षम मंत्र्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी केलेली शांततापूर्ण निदर्शनही आता सहन होत नाही। सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवल्यानंतर आदित्य ठाकरे यांचं ट्विट। कोर्टातून ऑर्डर घेऊन तब्येतीचं कारण देत हे आंदोलन मोडलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा मूळ मुद्दा बाजूला ठेवला जातोय। या देशात आता हुकुमशाही सुरू झाली। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडल्यावर सतेज पाटलांची केंद्र सरकारवर टीका। आम्ही वाटेल त्या पद्धतीने वागू शकतो। कोणाचंही आंदोलन मोडण्याची ताकद आमच्यात आहे। सत्तेचा माज दाखवणारी आज केंद्र सरकारने कृती केली। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडल्यानंतर सुषमा अंधारे यांची केंद्र सरकारवर टीका। अमित ठाकरे आज दिल्लीत जाऊन वांगचुक यांची भेट घेणार आहेत। दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलेलं आहे। सरकारला संसदीय अधिवेशन महत्वाचं, 20 तारखेचं आंदोलन रोखण्याचा हा प्रयत्न। वांगचुक यांच्या 21 दिवसांच्या उपोषणानंतर जबरदस्ती रुग्णालयात नेलं। अंजली दमन यांचा संताप। मनोज जरांगेंचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षण मंत्र्यांना ताबडतोब बडतर्फ करावं, मनोज जरांगे यांची मागणी। केंद्र सरकारसाठी विद्यार्थी महत्वाचे की मंत्री, मनोज जरांगे यांचा सवाल। देहरादूनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधींची पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षण व्यवस्थेवर टीका। शैक्षणिक संस्थांवर कोणत्याही पक्षाचं नियंत्रण नसावं, राहुल गांधींचं वक्तव्य। पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन राजकीय सहमती घडवण्याचं केलं आवाहन। मुंबईच्या मातोश्री समोर ठाकरेंच्या सेनेकडून सोनम वांगचुक यांना पाठिंबा देणारे बॅनर लागले। 19 जुलैला वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन होणार। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ सर्व तरुणांना एकत्र येण्याचं आवाहन। अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी विरोधात नागपुरात आज ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन। संध्याकाळी 4 वाजता नागपुरातील ऐतिहासिक रामनगर श्रीराम मंदिर परिसरात हे आंदोलन करण्यात येईल। उद्धव ठाकरे आंदोलनात सहभागी होणार। राम मंदिरातील चोरीवरून भास्कर जाधवांचा भाजपवर हल्लाबोल। मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणाऱ्या आता गप्प का? भाजपच्या नवनीत राणांवर भास्कर जाधवांची टीका। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला 3 मंत्रिपद मिळावी यासाठी एकनाथ शिंदेंनी आग्रही, सूत्रांची माहिती। 1 कॅबिनेट आणि 2 केंद्रीय राज्यमंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याचीही सूत्रांची माहिती। महायुतीच्या नेत्यांना अजूनही महामंडळ वाटपाची प्रतीक्षा। महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरूनही अद्याप महामंडळ वाटप नाही। भाजप 48%, शिवसेनेला 26% आणि राष्ट्रवादीला 20% असा फॉर्म्युला। महिनाभरात तरी महामंडळाचं वाटप होणार का याकडे लक्ष।
सांगलीत ईश्वरपूर नगराध्यक्ष पाठोपाठ आता मिरज पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पद रद्द. जयंत पाटलांना पाठोपाठ खासदार विशाल पाटलांनाही हा दणका. सभापती उपसभापती निवडणुकीत अपारदर्शकता आणि सदस्य अपहरण प्रकरणी विभागीय आयुक्तांची कारवाई. तृप्ती देसाईंचा शालेय शिक्षण मंत्री भुसेंच्या ओएसडींवर गंभीर आरोप. शाळेच्या अंतिम मान्यतेसाठी 5 लाख घेत असल्याचा देसाईंचा आरोप. तुकडी वाढवण्यासाठी 4 लाख, शाळेच्या इरादा पत्रासाठी 3 लाख असा हा रेट कार्ड. सोशल मीडियावर पोस्ट करत तृप्ती देसाई यांचा हा गंभीर आरोप. रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयात धाव. अटकपूर्व जामिनासाठी रवींद्र धंगेकरांकडून अर्ज दाखल. अटकपूर्व जामिनावर सोमवारी सुनावणी होणार आहे. टेंडरच्या पैशातून गाड्या घेऊन मास दाखवणाऱ्यांचं ऐकून घेणार नाही. मनसेच्या मेळाव्यात राजू पाटलांची रवींद्र चव्हाणांवर सडकून टीका. तुमचा दादा रिक्षा चालवायचा तेव्हा मी मर्सिडीजमध्ये फिरायचो. राजू पाटलांची रवींद्र चव्हाणांवर ही बोचरी टीका. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पवित्र गंगेसारखा संघाकडून 100 वर्ष समाजासाठी निस्वार्थ कार्य. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना पवित्र गंगा नदीशी केली. संघाच्या कार्यक्रमात सहभागी होणं हा वैयक्तिक सन्मान. राधाकृष्णन यांचं विधान. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. पुण्यात 3 महामार्गांचं भूमिपूजन ते करतील. दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील. खासदार सुप्रिया सुळेंनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे.